हाय हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या घरातले कॉक कसे क्लीन करायचे, नळ कसे क्लीन करायचे ते आपण पाहणार आहोत। तर बघा, बोरचं पाणी असल्यामुळे असं एकदम सगळे डाग याला पडलेले आहेत। खूप असा खराब हा नळ झालेला आहे, पण अगदी सोप्या पद्धतीने आपण हे नळ क्लीन करणार आहोत, अगदी झटकीपट 1-2 ते 3 मिनिटांमध्येच। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर पास आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असे नळ असतात आणि असे खराब ते होतातच। जसं बोरचं पाणी असल्यावर तर जास्तच होतात। तर लिंबू घ्यायचा, लिंबाची साल घेतली तुम्ही तरीही चालेल। इथे अर्धा लिंबू घेतला आहे आणि त्याच्यावर थोडा सोडा टाकायचा, सगळीकडे पसरून घ्यायचा आणि नंतर आपले कॉक असतील, आपलं हे असेल, नळ असतील, त्याच्यावरती सगळं व्यवस्थित असं लावून घ्या। आणि तुम्ही इथे पाहत असाल की किती हा गंजलेला आहे, सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या। जर असं हलक्या हाताने लावू नका, जरा दाबून लावा, प्रेस करून लावा, म्हणजे आपला नळ हा लवकर निघेल आणि आपल्याला मेहनत करावी लागणार नाही। तर बघा, महिन्या 15 दिवसाला ही घासावंच लागतात, नाहीतर मग जास्त दिवस जर नाही घासले तर असे त्याला डाग पडतातच, गंजतात मग ते, त्यापेक्षा असे लवकर निघतात। लिंबू आणि सोड्याने हे लवकर निघतात। आणि जरी याने नाही निघले तर अजून एक टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर ती तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला कळूनच जाईल काय आहे। तर पहा, थोडं 1 मिनिटभर लावून ठेवायचं। त्यानंतर हा नळ पाहत असाल तुम्ही, याला सुद्धा किती खाऱ्या पाण्याचे डाग पडलेले आहेत। तुमचा नळ कितीही खराब असू द्या, किती गंजलेला असू द्या, तो ह्या पद्धतीने तुम्ही जर क्लीन केला तर अगदी स्वच्छ नव्यासारखे निघतील। अगदी आरशासारखे नळ आपले चमकायला लागतात, नव्यासारखे चमकायला लागतात आपले नळ। आणि अक्षरशः आपल्याला त्यामध्ये जसं आपण आरशामध्ये चेहरा पाहतो तसंच आपल्याला याच्यामध्ये पण आपला चेहरा दिसतो। तर पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। एवढे छान निघलेले आहेत। जरा प्रेस करून लावा, व्यवस्थित सगळीकडे लावा। काय होतं ना, कोपरे वगैरे राहून जातात, तर मग तिथे ते कसं तरी क्लीन निघल्यावर मग तो एकच डाग कसं तरी वाटतो, म्हणून कोपऱ्याने वगैरे व्यवस्थित सगळीकडे लावा। आणि त्यानंतर एखादं स्क्रबर घ्या आणि त्याने घासा व्यवस्थित। जर जास्तच नळ खराब झाले असेल तर तुम्ही शक्यतो ही सिल्वरवालीच घासणी घ्या आणि त्याने घासा। आणि एवढे काही खराब नसतील तर तुम्ही आपलं ग्रीनवाला कात्याने पण हे करू शकतात। आणि तुमचे नळ जर जास्तच खराब नसतील झालेले तर तुम्ही फक्त लिंबाच्या सालीने सुद्धा नळ क्लीन करू शकता, अगदी व्यवस्थित निघतात। तर पाहत आपण सगळी घासून घेतलं आहे आणि त्याला मी धुवून घेते। रिझल्ट तुम्ही इथे पाहत असाल किती छान असे चमकत आहेत, किती व्यवस्थित निघले, त्याने ती झटकीपट वेळ सुद्धा लागत नाही। आणि तुम्ही पाहत असाल मी मोबाईल घेऊन इथे तुम्हाला नळामध्ये दिसत आहे, म्हटलं होतं ना एकदम क्लीन निघतात। पण त्यानंतर असेच सोडून देऊ नका, धुतल्यानंतर त्याला व्यवस्थित पुसून घ्या, नाही तर पुन्हा त्याला डाग पडतील। धुवून झाल्यानंतर पुसून नक्कीच घ्या आणि किती छान रिझल्ट आलेला आहे। तर त्याच पद्धतीने आपण हे पण क्लीन करून घेऊयात। आणि अजून एक टिप तुमच्यासोबत शेअर करते। तर पहा, हा कॉक जो आहे त्याला सुद्धा घासून घेते व्यवस्थित। कारण खूप दिवस झालं याला घासलंच नव्हतं, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण आता शेअर करते। व्यवस्थित सगळीकडे याला घासून घेतला आहे आणि पण मनासारखं तो काय अजून माझ्या निघला नाही आहे, पण त्याच्यासाठी आपण एक टिप हे बघूयात। तर बघा, तर माझ्याकडनं इथे संपलेलं कोलगेट आहे, किती प्रेस करून त्यातून निघत नव्हतं, त्याला नंतर मी असं कट केलं छान, म्हणजे कसं वायाही जाणार नाही आणि आपले नळ देखील क्लीन निघतील। तर मी नेहमीच असे कोलगेट जमा करून ठेवत असते संपलेले, जेव्हा जेव्हा संपतात तेव्हा, आणि नंतर असे नळ खराब झाले की त्यासाठी यूज करत असते, म्हणजे असं वाया पण जाणार नाही ते। आणि किती सारं त्यात कोलगेट होतं तुम्ही पाहिलं असेल, पण प्रेस करून ते काही दात घासण्यासाठी निघतच नव्हतं, म्हणून म्हटलं कट करते आणि मग असे नळासाठी वापरते। सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या, स्क्रबरने व्यवस्थित त्याला घासून घ्या। जरा असं जोर लावून घासा, हलक्या हाताने घासू नका। तर पहा, आणि इथे रिझल्ट तुम्ही पाहत असाल, इथे मी घासून घेतलेला आहे व्यवस्थित। आता धुवून घेते त्याला व्यवस्थित। पहा, इथे धुवून सुद्धा माझा नळ झालेला आहे आणि धुतल्यानंतर त्याला पुसायला विसरू नका। इथे नळ पुसून घेतलेला आहे, पहा रिझल्ट किती छान आलेला आहे, अगोदर कसा होता आणि आत्ता कसा होता। जर तुम्हाला नळ क्लीन करण्याची टिप्स हॅक्स तुम्हाला जर आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ मला प्लीज कमेंटद्वारे कळवा, कारण की तुमची एक कमेंट मला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला खूप प्रोत्साहन करत असेल। तर प्लीज कमेंट, शेअर आणि लाईक करा। चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत। सध्यासाठी बाय बाय।